सायली आणि अस्मिता दोघेही गप्पा मारत गार्डन मध्ये फिरत असतात. आता सायली अस्मिताचा मूड ठीक करण्यासाठी म्हणू लागते, अस्मिता ताई, आपल्या बागेतली फुलं पाहिलीत का? खूप छान बहरलेत. गुलाबाची फुलं तर खूप मस्त बहरलेत आणि मागच्या बागेत तिथे तर सोनचाफा खूप छान बहरलाय. आपण जाऊन बघूयात का? तर अस्मिता म्हणते, नको ना ग सायली, चल आता आपण घरात जाऊया. तर सायली म्हणते, असं कसं? मी तुमच्यासाठी जे आणलं आहे सरप्राईज ते तर द्यायचं राहीलच आहे. तर अस्मिता म्हणते, कसलं सरप्राईज? तर सायली म्हणते, थांबा, आलेच. असं म्हणत आता सायली एक रोप घेऊन येते. ते रोप असतं पारिजातकाचं. सायली म्हणते, अस्मिता ताई, हे पारिजातकाचं रोप आहे आणि हे खास मी आपल्या होणाऱ्या बाळासाठी आणलं आहे. म्हणजे बघा ना, आपण हे रोप लावायचं आणि ते रोप आणि बाळ एकदमच वाढतील. म्हणजे उद्या मोठा झाल्यानंतर मी त्याला सांगू शकते, बाळा, हे रोप तुझं आहे. मी आज बाळाच्या नावाने हे रोप लावणार आहे. तर अस्मिता हे सगळं काही पाहून खुश होते आणि सायली समोर मनमोकळं करत म्हणते, सायली, आज त्याच्या वडिलांनी जे काही करायला हवं ते सगळं काही तू करतेस. तर सायली म्हणते, अस्मिता ताई, मी म्हणाली ना की आता पुन्हा तो विषय नाही काढायचा. चला आपण एक रोप लावूया आपल्या बाळासाठी. असं म्हणत आता सायली अस्मिता रोप लावायला घेतात. आता सायली रोप लावत असते आणि त्या दोघींच्याही छान गप्पा चालू असतात. अस्मिता खूप खुशही असते आणि हे सगळं काही पाहून कल्पनाताईंना आनंद होतो. कल्पनाताई धावतच घरात निघून जातात. तर दुसरीकडे सायलीने रोप लावलेलं असतं आणि याला पाणी पहिलं घालायला ती अस्मिताला सांगते. अस्मिता पाणी घालते झाडाला आणि दोघेही खूप खुश असतात. दोघींनीही एक छान पारिजातकाचं रोप लावलेलं असतं आणि तेही अस्मिताच्या बाळासाठी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन इथे साक्षीच्या घरी असतो. दोघंही जेवायला बसतात, परंतु काही साक्षीचा कुठेही लक्ष लागत नसतो आणि हे सगळं काही सचिन पाहतो आणि मनाशीच म्हणतो, त्या महिपत शिकरेला अटक झालीये आणि म्हणूनच सॅमचा मूड ठीक नाहीये. पण ही मुलगी मला अजूनही काही सांगायला तयार नाही. आता सचिन नाटक करत साक्षीला म्हणतो, सॅम, अगं काय झालंय? जेव ना, तुझं लक्ष नाहीये. तर आता साक्षी म्हणते, नाही, मी जेवते. तर सचिन म्हणतो, सॅम, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. काय झालंय सांग ना मला. तू सगळं काही माझ्याशी शेअर करू शकतेस, अगदी मन मोकळेपणाने बोलू शकतेस, अगदी काही. काय झालंय सांग ना, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? आता साक्षी सचिनकडे पाहते आणि काही बोलणार, परंतु त्याच वेळी साक्षीला एक मेसेज आलेला असतो. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, जर महिपत शिकरेला वाचवायचं असेल तर येऊन भेट. पुढे लोकेशन आणि ऍड्रेस पाठवला आहे आणि त्या ऍड्रेसवर तुला येऊन भेटायचं आहे. आता हे सगळं काही साक्षी पाहते. आता मात्र साक्षीला धक्काच बसतो. साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि साक्षीचा हा मेसेज सचिननेही पाहिलेला असतो. साक्षी एवढी घाबरलेली असते की तिला काय करावं काहीच कळत नाही. त्या क्षणी ती एवढी घाबरून जाते की ती लगेच एक ग्लास पाणी पिते. तर सचिन म्हणतो, काय झालंय सॅम, बोल ना, तू एवढी का घाबरतेस? काही घडलंय का? आता हे सगळं काही सचिन नाटक करत असतो. तर साक्षी सचिनला काही सांगत नाही, पण साक्षी मनाशीच म्हणते, बाहेर कोणाला माहित आहे की महिपत शिकरेची मुलगी जिवंत आहे? हा नंबर नक्की कोणाचा असेल? हा मेसेज मला कोणी केला असेल? साक्षीला कुठल्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. तिला काय करावं काहीच कळत नसतं. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता कल्पनाताई पूर्णाजींना म्हणतात, बाहेर सायली आणि अस्मिता कसला तरी रोप लावतायत. छान त्या दोघींच्या गप्पाही चालू आहेत. पूर्णाई, खरं सांगू का, कितीतरी दिवसानंतर मी अस्मिताच्या चेहऱ्यावर असं हसू पाहिलं आहे. आणि त्याच वेळी अस्मिता आणि सायली त्या ठिकाणी आलेले असतात. पूर्णाजी म्हणतात, हे बघ, आल्याच दोघी जणी. काय ग, कसलं रोप लावत होता? तर सायली म्हणते, पूर्णा आजी, आम्ही पारिजातकाचं रोप लावत होतो. बाकी सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगते. अगोदर अस्मिता ताईंना त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाते, त्या खूप थकल्या आहेत ना. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता सायली अस्मिताला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. इकडे कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाताई पूर्णाजींना म्हणतात, पूर्णाई, सायली सारख्या मुलीवर मी एवढे दिवस कशी रागवून राहिले, का राग धरला होता ते मला कळतच नाहीये. तर पूर्णाजी म्हणतात, मला तरी कुठे तिची किंमत कळाली होती. मला तर एकच वाटायचं की या घराची सून फक्त तन्वीच होऊ शकते. तीच या घराची सून होण्यासाठी लायक आहे. सायलीची या घरची सून होण्याची योग्यताच नाही आणि म्हणूनच मी कधीही तिला या घरची सून मानायचीच नाही. नेहमी तिला वेगळेपणाने वागवायची. नेहमी तिला फक्त अर्जुनची बायको असाच मी तिचा उल्लेख करायची. पण आज मला कळतंय की आपला अंदाज चुकला. सायलीच या घरची सून होण्यासाठी खरंच योग्य आहे.
तर कल्पनाताई पूर्णाजींना म्हणतात, पूर्णाई तसे पाहायला गेलीत तर आपण सायलीचे लाड जास्त कधी केलेच नाहीत ना. म्हणजे एवढे सणवार झालेत, त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण तिच्या आनंदासाठी आपण तिच्यासाठी असा कोणता सण साजराच केला नाही. म्हणजे तिला आनंद मिळेल असे एक दोन सण साजरे झाले असतील, बाकी असं काहीच साजरं झालं नाहीये. प्रत्येक वेळी फक्त तिने या घरासाठी काही ना काही केलं आहे, कायमच या घराचा विचार केला आहे. आता सुद्धा बघा ना, मकर संक्रांत जवळ आली आहे, परंतु सुमन गायब आहे. मग काय करणार आता? मकर संक्रांत ही आपण नाही करू शकत, कसं करणार सांगा ना. तर पूर्णाजी म्हणतात, नाही असं नसतं कल्पना, काही झालं तरी आपले सण आपली संस्कृती आपण जपायची आहे. सण हे कशासाठी असतात? आपल्याला एक नवीन उभारी देण्यासाठी, एक नवीन ऊर्जा देण्यासाठी, आणि त्यासाठी आपण मकर संक्रांतीचा सण सुद्धा साजरा करायचा आहे. तर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे पूर्णाजी या वर्षीची मकर संक्रांत आपण साजरी करायची आहे का? मग छोटस हळदी कुंकू ठेवलं तर चालेल का? पूर्णाजी म्हणतात, तुला जसं वाटेल तसं सगळं काही करायचं, कारण आता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? अस्मिताच्या चेहऱ्यावर आनंद असणे, आणि तिला आनंदात ठेवण्यासाठी आपण सगळं काही करायचं आहे. अगदी घरच्या घरी करू, पण सगळं काही करणार आहोत. तर कल्पनाताई म्हणतात, ठीक आहे पूर्णाई. तर पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे काय, चल आता तू तयारीला सुरुवात कर, आता तयारीला लाग. आता कल्पनाताई सुद्धा खूप खुश होतात, आणि आता सुभेदाराच्या घरी संक्रांतीची लगबग चालू होणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन मात्र तो काही शांत राहत नसतो. काही झालं तरी महिपत शिकरेंना बोलतं करणं, आणि यासाठीच अर्जुन आता पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो. आता पोलीस स्टेशनला पोहोचताच अर्जुन महिपत शिकरेंना प्रश्न करत म्हणतो, काय झालंय, अजूनही तोंड उघडत नाहीयेस? आणि एक साधा प्रश्न विचारला की रविराज किल्लेदारांचा अपघात तू का घडवून आणला होतास? तुला ही सुपारी कोणी दिली होती? या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे? तरी सुद्धा तुला नाव सांगायचं नाहीये. अरे याने काय होणार आहे माहित आहे का? अरे तो माणूस मोकाट सुटलाय, मस्त फिरतोय, आणि या सगळ्याची शिक्षा कोणाला होणार? तुला. या सगळ्यात धडलं कोणाला जाणार? तुला. पण नाही ना, तुला त्याचं नावच सांगायचं नाहीये. का वाचवतोयस त्याला? मला आता सांग की तो मास्टरमाइंड कोण आहे? तू त्याला का वाचवतोयस? आणि ही सुपारी त्याने तुला का दिली होती? यासाठी तू त्याच्याकडून किती पैसे घेतलेस? आणि तो तुझा मित्र आहे का? तुमची किती वर्षापासून मैत्री आहे? बोल महिपत शिकरे, बोल. तुला ही सुपारी त्याने का दिली होती? रविराज किल्लेदार, त्याचं कुटुंब तू का संपवण्याचा प्रयत्न केलास? या सगळ्यामध्ये किल्लेदार फॅमिलीला तू का इन्व्हॉल्व केलंस? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुला द्यावीच लागतील. परंतु महिपत शिकरे काही तोंड उघडायला तयार नसतात. तर अर्जुन म्हणतो, याने काय होणार आहे माहित आहे का? जी शिक्षा तुझी कमी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ते करूच शकत नाही. जर मास्टरमाइंड कळलाच नाही तर मग तुझी शिक्षा कमी होणारच नाही. मग आयुष्यभर असा जेलमध्ये सडत राहा. मी आता एकच करू शकतो, ते म्हणजे पोलिसांना सांगू शकतो की आत्ताच्या आता तुमचा मास्टरमाइंडचा असणारा शोध थांबवा, कारण मास्टरमाइंड कोणीच नाहीये. हे सगळं काही महिपत शिकरेनेच घडवून आणलं आहे. या सगळ्या मागे मास्टरमाइंड महिपत शिकरेच आहे. त्यामुळे जी शिक्षा द्यायची आहे ती महिपत शिकरेलाच द्या. त्यामुळे तू आता काही नाही बोललास तरी काही हरकत नाही, चालेल, मी येतो, कारण तुझाही वेळ फुकट व्हायला नको आणि माझाही. असं म्हणत अर्जुन आता तिथून जात असतो. तर महिपत शिकरे तोंड उघडतात आणि म्हणतात, मी का त्या किल्लेदार फॅमिलीला मारू? माझा काय संबंध? ही सगळी काही सुपारीच होती, मला दिलेली सुपारी. आणि हा महिपत शिकरे जे काही करतो ना ते छाती ठोकपणे करतो. तो कोणाच्या बापालाही घाबरत नाही. आता अर्जुन मागे वळतो आणि महिपत शिकरेने म्हणतो, हो का? मग तू मास्टरमाइंडचं नाव का नाही सांगत आहेस? तू त्याला वाचवण्याचा का प्रयत्न करतोयस? महिपत, माझ्या हातात ही फाईल आहे, ती कशाची आहे तुला माहित आहे का? ही फाईल त्याच गोष्टीची आहे, 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताची. 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला त्या अपघाताशी तुझा संबंध आहे हे या फाईल मधून स्पष्ट दिसून येते. कारण रविराज किल्लेदार यांचा अपघात झाला. ज्या ट्रकने हा अपघात घडवून आणला तो ट्रक बाबू चालवत होता, परंतु त्याच्या बाजूला महिपत शिकरे तू बसला होतास हे यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. बरोबर ना महिपत शिकरे? बाबू सोबत बाबूच्या बाजूला तूच बसला होतास ना ट्रक मध्ये, की दुसरी व्यक्ती होती आणि तू खालीच होतास तुझ्या त्या मास्टरमाइंड सोबत? हे बघायला अपघात नीट होतोय की नाही आणि या अपघातात ते तिघेही मारले जातायत की नाही, हो ना?
बरोबर की नाही? आता मात्र महिपत शिकरे शांतच होतात. अर्जुननेही सगळं काही सांगायला सुरुवात केल्यानंतर महिपत शिकरेंना काय बोलावं काहीच कळत नसतं. ते सगळं काही शांतपणे ऐकून घेत असतात. तर अर्जुन पुढे म्हणतो, आणि महिपत, त्यानंतर तुला कळालं की प्रतिमा आता जिवंत आहे आणि म्हणूनच प्रतिमा किल्लेदार यांचा चेहरा तूच चाळलास ना? बोल ना. पण मला एक कळालं नाही की हे सगळं काही तू करत असताना तुला सुपारी देणारा मास्टर माइंड कुठे होता मग? बोल ना. पटकन बोलायचं. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. ते मनाशीच म्हणतात, हळूहळू या सुभेदारला सगळं काही कळणार आहे. याला सगळं काही कळण्यापेक्षा मी आताच नाग्याचं नाव सांगून मोकळा होऊ का, असं म्हणत महिपत शिकरे आता विचार करू लागतात. तर अर्जुन महिपत शिकरेंना बोलतो, बोल महिपत, तू सांग, त्या मास्टर माइंडचं नाव सांग. मग बघ, त्या मास्टर माइंडला मी इथपर्यंत घेऊन येईल आणि मग तुझी मात्र शिक्षा थोडीफार का होईना पण कमी होईल आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. बोल महिपत, तुला ही सुपारी कोणी दिली होती? या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे? नाव सांग फक्त. खरं बोलण्यातच तुझं भलं आहे, बोल. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नसतात आणि म्हणूनच अर्जुन त्यांना म्हणतो, ठीक आहे, काही सांगायचंच नसेल, काही बोलायचंच नसेल, काहीच हरकत नाही, असं म्हणत अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, पण महिपत, तुला एक गोष्ट माहित आहे का? हे सगळं काही करून या सगळ्यामध्ये तूच अडकणार आहेस. तुला काय वाटतंय महिपत? या अपघाताचे डिटेल्स फक्त तुझ्याचकडे आहेत का? या सगळ्याचे डिटेल्स माझ्याकडेही आहेत. तू जरी नाही सांगितलं तरी सुद्धा मी मास्टर माइंडला शोधू शकतो, तुझ्या समोर घेऊन येऊ शकतो. पण कसं आहे ना, या सगळ्यामध्ये तुझं काय होणार याचा तू विचार केलायस का? तू इथून सुटू शकशील का? आता मात्र महिपत शिकरे शांत होतात आणि मनाशीच म्हणतात, हे सगळं काही नाग्यामुळे होत आहे. साक्षीच्या जीवाला काही व्हायला नको म्हणूनच मी शांत बसत आहे. त्यांना साक्षीची काळजी वाटत असते आणि म्हणूनच आतापर्यंत महिपत शिकरे नागराज काकांचं नाव पोलीस स्टेशनला घेत नसतात किंवा ते अर्जुनला सांगतही नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घाबरलेली साक्षी आता ज्या माणसांनी मेसेज केलेला असतो त्या ऍड्रेस पर्यंत आलेली असते. खूप रात्र झालेली असते तरी सुद्धा साक्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथपर्यंत पोहोचलेली असते. साक्षी आजूबाजूला पाहते परंतु तिथेच कोणी दिसत नसतं. सगळी शांतता असते. साक्षी थोडी घाबरते, पण हेच लोकेशन आहे का पाहण्यासाठी ती पुन्हा एकदा मोबाईल हातात घेते आणि पाहते आणि मनाशीच म्हणते, लोकेशन तर हेच आहे पण इथे कोणीही दिसत नाही. पण मला माझ्या अण्णांना वाचवण्यासाठी आता खाली उतरावंच लागेल. साक्षी खाली उतरते आणि इकडे शांत जागेत आणि एवढ्या जंगलामध्ये ती एकटीच आलेली असते. साक्षी मोठ्यानेच आवाज देत म्हणते, कोणी आहे का? मी माझ्या अण्णांना वाचवण्यासाठी इथपर्यंत आहे. कोणी आहे का? प्लीज बोला ना. हॅलो, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणापर्यंत मी आले आहे पण इथे कोणीच दिसत नाहीये. कोण आहे इथे? आता तिथे कोणीही नसतं परंतु तिथे आता विटा एकावर एक रचलेल्या असतात आणि त्या मोठ्या विटांवर फक्त एकच छोटी विट असते. आता साक्षी ते पाहते पण नक्की काय आहे साक्षीलाही कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, महिपत, कसं आहे ना, तू आमच्या पर्सनल उपयोगाचा आहेस आणि म्हणूनच आम्ही तुझ्याशी नीट वागतोय. तुला हे सगळं काही पर्सनल लेवलवर विचारण्याचा प्रयत्न करतोय. पण समजा तुला जर यांच्याकडे सोपवलं ना तर बऱ्याच गोष्टींचे खुलासे होऊ शकतात, बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात. आतापर्यंत किती हाफ मर्डर, किती खून, किती किडनॅपिंग, कंस्ट्रक्शनच्या नावाखाली किती जणांना लुबाडलंय, हे सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंस्ट्रक्शनच्या नावाखाली जे काही काळे धंदे केलेस ना ते सगळे काळे धंदे समोर येऊ शकतात. पण महिपत, या सगळ्यातून मी तुला वाचवू शकतो. फक्त एक नाव सांग मला, मग बघ तुझी शिक्षा सुद्धा कमी होईल आणि ती शिक्षा कमी होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. सांग फक्त एक नाव, बोल ना. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नाही, अगदी दगडासारखे शांत असतात. आता अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, तुला साधं एक नाव सांगायला एवढा वेळ लागतोय? पण काही केल्या महिपत शिकरे आपलं तोंड उघडायला काही तयार नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी पाहते तर आता ती वीट नसून तो एक बॉक्स असतो. साक्षी म्हणते, हा बॉक्स माझ्यासाठी आहे का? बोला ना, कोणीतरी सांगा ना की हा बॉक्स माझ्यासाठी आहे का? परंतु घाबरलेली साक्षी आता हळूहळू पुढे येते आणि त्या बॉक्स मधली चिठ्ठी काढते. इकडे तिकडे पाहते परंतु तिथे कोणीच नसतं आणि म्हणूनच साक्षी ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अजूनपर्यंत महिपत शिकरे काही केल्या तोंड उघडायला तयार नसतात, अगदी दगडासारखे शांत असतात आणि म्हणूनच पोलिसांनी
पुन्हा एकदा महिपत शिकरेंना मारायला सुरुवात करतात, तरी सुद्धा महिपत शिकरे काहीच बोलत नसतात. आता इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुनही त्या ठिकाणी असतो. तर अर्जुन आता महिपत शिकरेने म्हणतो, महिपत, मी तुला अगोदरच ऑन केलं होतं, तू मला सगळं काही सांग, या सगळ्यातून मी तुझी सुटका करू शकतो. परंतु नाही, तुला तर मला मदतच करायची नाहीये ना, आणि म्हणूनच आम्हाला हा पर्याय वापरावा लागला. तुला एक साधा प्रश्न विचारला, एक साधं उत्तर तुला देता आलं नाही, आणि म्हणून तुला हा मार खावा लागतोय. ही मार खाण्याची वेळ तुझ्यावर आलीच नसती, पण तू तोंड उघडत नाहीयेस ना, म्हणून हे सगळं काही करावं लागतंय. तर अर्जुन तिथून बाजूला निघून जातो. तर इन्स्पेक्टर सावंत आता बनसोडे यांना म्हणतात, बनसोडे सुरू ठेवा. आता इन्स्पेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा हवालदार महिपत शिकरे यांना मारायला सुरुवात करतात. एवढं सगळं मारूनही काही झालं तरी महिपत शिकरे मात्र साक्षीमुळे तोंड उघडायला तयार नसतात, नागराज काकांचं नाव घ्यायलाही तयार नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जंगलात आता साक्षीच्या हाती लागलेली चिठ्ठी साक्षी उघडून पाहते, तर त्यामध्ये काहीच लिहिलेलं नसतं. साक्षी मागे पुढे दोन्ही ठिकाणी पाहते, परंतु तो फक्त कोरा कागद असतो. साक्षी म्हणते, यावर तर काहीच लिहिलं नाहीये, इथे नक्की कोण आहे, हे सगळं काही कोण करत आहे, कोण आहे इथे, मला माझ्या अण्णांना वाचवायचं आहे, कोणी आहे का इथे, कोणी आहे का इथे, असं म्हणत साक्षी मोठमोठ्याने आवाज देऊ लागते. परंतु तिथे कोणीच नसतं. परंतु साक्षी ज्या ठिकाणी उभी असते त्याच ठिकाणी नागराज काका एक काडीपेटीचे ठिणगे टाकतात, की ज्यामुळे वनवा पेटलेला असतो. आता साक्षी ज्या ठिकाणी उभी असते तिच्या सभोवताली संपूर्ण आगीचा वनवा पेटत असतो. आता हे सगळं दृश्य पाहून साक्षी पूर्णपणे घाबरलेली असते. त्या आगीमध्ये, त्या रिंगणात साक्षी अडकलेली असते. साक्षी मोठ्यानेच आवाज देऊन मदतीसाठी हाक मारत असते, परंतु तिथे कोणीही नसतं. पण नागराज काका तिथे झाडाच्या मागे उभे असतात आणि या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतात. साक्षी घाबरलेली असते, वाचवण्यासाठी हाका मारत असते, परंतु आगीचा वनवा एवढा भडकलेला असतो, एवढा भडका घेतलेला असतो, की यामुळे साक्षीला त्रास होऊ लागतो. तिला श्वास घेणंही मुश्किल होत असतं. आणि या सगळ्यामध्ये शेवटी साक्षी चक्कर येऊन तिथेच कोसळते. आणि या सगळ्याचा नागराज काकाने व्हिडिओ बनवून आता पाठवलेला असतो. नागराज काका फोन करतात आणि म्हणतात, आताच मी एक व्हिडिओ पाठवला आहे, तो लवकरात लवकर महिपत शिकरेंपर्यंत पोहोचायला हवा, अशी व्यवस्था कर, असं म्हणत आता नागराज काका फोन ठेवतात. या सगळ्यामध्ये आपलं नाव कुठेही फुटलं जाऊ नये, आपलं नाव पोलिसांना कळू नये किंवा अर्जुनला कळू नये, यासाठी त्यांनी साक्षीला बळीचा बकरा बनवलेला असतो. साक्षी बिचारी या सगळ्यामध्ये अडकलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपत शिकरे एवढं मारूनही त्या व्यक्तीचं, नागराज काकांचं नाव सांगायला तयार नसतात. पण एवढा मार खाल्यानंतर महिपत शिकरे विचार करतात आणि मनाशीच म्हणतात, नाग्यासाठी मी काय एवढा मार खाऊ, काही झालं तरी आता मला पोलिसांना नाग्याचं नाव सांगावंच लागेल. नाग्याला काही कळण्या अगोदरच जर पोलिसांनी त्याला अटक केली तर मग तो साक्षीला काही करू शकत नाही. आता तर पोलिसांना मला नाग्याचं नाव सांगावंच लागेल, असं म्हणत महिपत शिकरेंनी आता नागराजचं नाव सांगायचं ठरवलेलं असतं. तर त्याच वेळी एक हवालदार साहेब महिपत शिकरेंसाठी पाणी घेऊन येतात. तर महिपत शिकरे त्यांना म्हणतात, मागितलेलं कमी, पाणी मागितलं होतं का? महिपत शिकरे इतका लेचा पचा नाहीये, त्यामुळे निघायचं इथून. परंतु आता हवालदार आपल्या खिशातील मोबाईल काढतात आणि त्यामध्ये आलेला व्हिडिओ आता महिपत शिकरेंना दाखवायला घेतात. तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर महिपत शिकरेंना धक्काच बसतो, ते घाबरून गेलेले असतात. तर हवालदार आता महिपत शिकरेंना हळू आवाजातच म्हणतो, हा तुमच्यासाठी आलेला एक व्हिडिओ आहे आणि त्यासोबत एक मेसेजही आला आहे, जर तोंड उघडलं तर व्हिडिओ नाही तर बॉडी मिळेल, असं म्हणत आता हवालदार तिथून निघून जातात. इकडे मात्र आपल्या मुलीच्या काळजीने महिपत शिकरे घाबरून गेलेले असतात, त्यांना साक्षीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे आपलं नाव कोणालाही कळू नये यासाठी नागराज काकांना आता प्रिया सुद्धा साथ देत असते. या सगळ्यामध्ये प्रियाला सुद्धा स्वतःला वाचवायचं असतं आणि म्हणूनच ती आता नागराज काकांची मदत करत असते. आता दोघही येतात आणि साक्षीच्या समोर उभे राहतात. तर प्रिया साक्षीकडे पाहते आणि नागराज काकांना म्हणते, मिशन सक्सेसफुल, असं म्हणत दोघेही खुश होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता तरी आपल्याला महिपत शिकरे त्या मास्टर माइंडचं नाव सांगेल, या भरवशावर, या विश्वासावर अर्जुन पुन्हा एकदा महिपत शिकरेंकडे येतो आणि म्हणतो, महिपत, आता तरी तू नाव सांगशील का? आता तरी तो मास्टर माइंड कोण आहे हे मला कळेल का? परंतु महिपत शिकरे घाबरून गेलेले असतात, कारण त्यांना आता त्यांच्या मुलीची काळजी वाटत असते.
अर्जुन महिपाल शिकरेंना बोलतो, अजून किती मार खाणार आहेस तू? मार खाऊन खाऊन थकशील, परंतु मी थकणार नाही तुला विचारून. मी अजूनही तुला तेच विचारतोय की बोल, सुपारी देणाऱ्या व्यक्तीचं नाव मला कळायलाच हवं. तर महिपाल शिकरे मनाशीच म्हणतात, मी फासावर चढलो तरी चालेल, परंतु काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या मुलीला काहीही होऊ देणार नाही, माझ्या लेकराला मी वाचवणार. असं म्हणत महिपाल शिकरेंनी शेवटी काहीही झालं तरी आता नागराज आणि साक्षीचं नाव नाही घ्यायचं हे ठरवलेलं असतं. परंतु या सगळ्यामध्ये महिपत एवढा गप्प का आहे या गोष्टीचा अर्जुन विचार करत असतो. अर्जुनला वाटत असतं की नक्कीच काहीतरी कारण आहे की ज्यामुळे महिपत एवढा शांत आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली कल्पनाताई आणि पूर्णाजीला म्हणते, मी आज आणि अस्मिताताईंनी दोघांनी मिळून अस्मिताताईंच्या बाळासाठी पारिजातकाचं झाड लावलं. अस्मिताताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हळूहळू अस्मिताताई बाळाचा विचार करतील आणि सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जातील. मला खात्री आहे. थांबा, मी अस्मिताताईंना जेवणासाठी घेऊन येते. तर कल्पनाताई म्हणतात, सायली अगं थांब, आम्ही तुला काहीतरी सांगणार आहोत. म्हणजे मी आणि पूर्णाईंनी ठरवलं आहे की यावर्षी तुमची मकर संक्रांत करायची, पहिली मकर संक्रांत. सायली म्हणते, पण आमचं लग्न तर अगोदरच झालंय ना. तर आता पूर्णाजी म्हणतात, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं मला सांगू नकोस. तुझं आणि अर्जुनचं लग्न गेल्या वर्षी झालं आहे आणि या वर्षी तुमची पहिली मकर संक्रांत, आणि म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की याचा खूप मोठा सोहळा करायचा. म्हणजे घरच्या घरी का होईना पण आपण ह्या सोहळा करायचा आहे. तर सायली म्हणते, पण पूर्णाजी सुमन काकू सापडल्या नाहीयेत, मग हे सगळं काही आपण कसं करणार आहोत? तर पूर्णाजी म्हणतात, मला माहित आहे, परंतु आम्ही सुमन सोबत तुझा आणि अस्मिताचाही विचार करतो. लग्नानंतर तुझ्यासाठी असं आम्हाला काही करताच आलं नाही आणि म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की तुझ्यासाठी हे तरी करायचं. तर सायली म्हणते, बरं तुम्हा दोघींची इच्छा आहे ना, मग मी नाही म्हणणार नाही. या सणाच्या निमित्ताने का होईना पण मी देवीजवळ प्रार्थना करेन की सुमन काकू लवकरात लवकर सापडू देत. तर पूर्णाजी म्हणतात, ठरलं तर मग सायलीची मकर संक्रांत होणार, सायली आणि अर्जुनची मकर संक्रांत. आणि त्याचवेळी अर्जुन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, वा, मकर संक्रांत सेलिब्रेशन म्हणजे पतंग उडवायचे आहेत ना, ते तर मी दरवर्षीच उडवतो. तर आता इकडे पूर्णाजी कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, मुलं ज्यावेळी परदेशात शिकून येतात त्यावेळी काय होतं बघितलंस का? कल्पनाताई म्हणतात, हो हो. तर आता सायली म्हणते, तुम्ही काय हे बोलताय, तुम्हाला माहित नाहीये का? अहो, मकर संक्रांत हा आपला सगळ्यात संस्कृतीतला एक सुरुवातीचा म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण, आणि या सणाला फक्त पतंग उडवणं एवढंच नसतं, तर खूप छान तयार व्हायचं, सगळ्यांना तिळगुळ द्यायचे, सुगडं पुजायची, हळदी कुंकू घालायचं आणि खूप छान हलव्याचे दागिने घालायचे. तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, हलव्याचे दागिने, हलवा तर आपण खातो ना, मग ती कसे दिसेल? तर आता मात्र कल्पनाताई आणि पूर्णाजी डोक्याला हात मारतात आणि म्हणतात, अरे देवा, ह्याचं कसं व्हायचं काही कळतच नाही. सायली म्हणते, काय हो, हे सगळं काय तुम्ही मुद्दाम करताना? म्हणजे मी शांत आहे आणि मला चिडवायचं आणि मी चिडले की तुम्हाला बरं वाटतं का? तर अर्जुन म्हणतो, नाही ना, पण कसं आहे, तू ज्यावेळी चिडतेस ना त्यावेळी खूप क्यूट दिसतेस. आता सायली लाजू लागते. तर कल्पनाताई आणि पूर्णाजी सायलीकडे पाहत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.